अखेर एकदाचे अण्णा हजारे बोलले. तब्बल 14 वर्षांनंतर हजेरी लावत ते बोलले. आणि त्यांनी फडणवीसांना मी हृदयविकाराने मरण्याऐवजी देशसेवा करत मरणे पसंत करेल असे म्हणत शिळ्याच लोकपाल जर पुढील 2 महिन्यात निवडला नाही तर राळेगण सिद्धीत पुन्हा उपोषणाला बसण्यासाठी धमकावले. नमस्कार, मी जयंत लोखंडे, पीपल्स व्हॉइस इंडिया PVI वर आपले स्वागत करतो. मी पुन्हा येईन हे ब्रीदवाक्य शपथेवर सांगणाऱ्या फडणवीसांना मी पुन्हा उपोषणाला बसेल असे वृत्तपत्रात जाहीर सांगत अण्णा हजारेंनी उपोषणाची युक्ती पुन्हा एकदा वापरण्याची त्यांची तयारी जाहीर केली. अगदी थोड्यावरून महात्मा बनता बनता राहिलेल्या अण्णा हजारेंनी 2011 साली मनमोहन सिंग सरकार विरोधात दिल्लीत जंतर मंतरवर भरवलेल्या उपोषणाला मी पाठिंबा देऊन व त्या उपोषणाला उपस्थित राहून चूक केल्याची कबुली सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी देशाची जाहीर माफी प्रसार माध्यमांवर मागत अण्णा हजारेंचे ते आंदोलन कशासाठी होते यावर शिक्कामोर्तब केले. काही दिवसांपूर्वी देशात भ्रष्टाचारावर नजर ठेवणाऱ्या लोकपाल या संस्थेकडून एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेण्यात आला. खुद्द भ्रष्टाचार विरोधी लोकपालाला आता आलिशान कारची म्हणजे लक्झरी कारची भुरळ पडली असल्याचे त्यामधून दिसून आले. लोकपालचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांसाठी तब्बल प्रत्येकी 70 लाख रुपये किमतीच्या 7 BMW 3 LI सिरीज कार खरेदी करण्याची निविदा काढल्याचे समजले. फडणवीसांना पुन्हा उपोषणाची धमकी देणाऱ्या अण्णा हजारेंना लोकपालाच्या अध्यक्ष व इतर सदस्यांसाठी विकत घेतल्या जाणाऱ्या या करोडो रुपये किमतीच्या अलिशान BMW कार खरेदीविषयी काय बरे वाटले असावे, हा प्रश्न इतर सिव्हिल सोसायटीच्या लोकांनी अण्णा हजारेंना का विचारला नसेल हे जरी स्पष्ट झाले नसले तरीही फडणवीसांना उपोषणाची धमकी मिळाल्यानंतर फडणवीसांच्या समर्थकांनी देखील तो प्रश्न अण्णा हजारेंना विचारल्याचे गोदी मीडियात कुठे दिसून आलेले नाही. काँग्रेसचा सदस्य असला की भ्रष्टाचारी आणि भाजपने निवडलेला लोकपाल कसाही असला तरीही सदाचारीच, इतके स्पष्ट मत या करोडो रुपये किमतीच्या लक्झरी कार खरेदी प्रकरणातून अण्णा हजारेंचे झालेले आहे असे दिसते. अण्णा हजारेंच्या स्वप्नातला असा हा लोकपाल महाराष्ट्रात अजूनही वनवासात असल्याचे स्मरणात यायला खुद्द आसामी अण्णा हजारेंना तब्बल 14 वर्षे लागावी लागली. असे का झाले असेल? इतका दीर्घकाळ अण्णा हजारेंनी महाराष्ट्रात लोकपाल नियुक्तीवर मौन का घेतले असेल आणि आजच त्यांना त्याची आठवण का झाली असेल? अण्णांसमोर आणि समस्त मराठी माणसांसमोर हा प्रश्न आज उभा ठाकलेला आहे. परिस्थितीनुसार कपडे घालणे सर्वसामान्य माणसांसाठी सर्वसामान्य बाब असते. तीच अण्णा हजारेंच्या यापूर्वीच्या सगळ्या मौनी उपोषणांची राहिलेली आहे. एकीकडे अण्णा हजारे देशातील सध्याच्या एकाही प्रश्नावर बोलत नाहीत, अशी त्यांच्यावर प्रचंड टीका केली जात आहे. प्रचंड महागाई, करोडो तरुणांची बेरोजगारी, राजकीय दादागिरी आणि फोडाफोडीसाठी वाटली जाणारी खोकी, निवडणुकात ओतला जाणारा काळा पैसा या भयंकर विषयावर मौन बाळगणारे अण्णा हजारे या सरकारचे समर्थक असल्याची टीका डिजिटल माध्यमांवर सतत होत आलेली आहे. ती परिस्थिती निवळणे गरजेचे आहे हे ओळखूनच तर अण्णा हजारेंनी नुकतेच महाराष्ट्रात उपोषण करण्याची धमकी फडणवीसांना दिल्याचे दाखवण्यासाठीच ही युक्ती केलेली आहे का असा प्रश्न पडेल अशी परिस्थिती यामधून दिसत आहे. मोदी सरकारच्या काळात 2014-15 ते 2024-25 या सगळ्या आर्थिक वर्षांच्या कालावधीत व्यावसायिक बँका आणि अखिल भारतीय वित्तीय संस्थांनी नोंदवलेल्या
मोठ्या बँक कर्ज घोटाळ्यांमध्ये एकूण 4,84,795 कोटी रुपयांचा समावेश होता. अण्णा हजारेंनी या आर्थिक घोटाळ्यांविषयी कधीच काही बोलताना का स्वतःचा आवाज बुलंद केला नाही आणि अण्णा हजारे या विषयावर बोलताना का दिसले नसतील हे त्यांनाच ठाऊक. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये नोंदवलेल्या एकूण आर्थिक फसवणुकींमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तिप्पट म्हणजे 36,014 कोटी रुपयांची लक्षणीय वाढ, जी प्रामुख्याने मागील वर्षाशी संबंधित 122 उच्च मूल्य वारसा प्रकरणांना आरबीआय, केंद्र सरकार आणि अर्थ मंत्रालयांनी हिरवा कंदील दाखवत त्यांनी केलेल्या पुनर्वर्गीकरण आणि नवीन अहवाल देण्यामुळे झाल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या फसवणुकीच्या वर्गीकरणात केल्या गेलेल्या प्रक्रियेबाबत दिलेल्या निकालानंतर ही वाढ झाली आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. लाखो करोडोच्या उच्च मूल्यांच्या कर्ज घोटाळ्यातील फसवणुकीमुळे झालेल्या एकूण नुकसानापैकी बहुतांश म्हणजे 71% नुकसान हे सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांचे झाले. 2014-15 पासून कर्ज घोटाळ्यांमध्ये सामील असलेल्या एकूण रकमेपैकी वेगळ्या पद्धतीने बँकांनी गेल्या 10 वर्षात एकूण 16,35,000 करोड इतकी बुडीत कर्जे राईट ऑफ केली आहेत. हा पैसा कोणाचा होता? या बँकांमध्ये ठेवलेला आणि बुडलेला हा पैसा सर्वसामान्य भारतीयांचा होता. बँक फसवणुकीशी संबंधित प्रमुख व्यक्ती आणि कंपन्या ज्यांना फरार आर्थिक गुन्हेगार किंवा जाणून बुजून कर्ज बुडवणारे म्हणून वर्गीकृत केले गेले आहे, त्यामध्ये विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, एबीजी शिपयार्ड लिमिटेड, गीतांजली जेम्स लिमिटेड, एरा इन्फ्रा इंजिनिअरिंग, कॉनका स्टील आणि पॉवर आणि इतर बाकी कंपन्यांचा समावेश आहे. अण्णा हजारेंनी आज अखेर केलेल्या उपोषणांच्या यादीत या लोकांच्या व केंद्र सरकारने आडपडद्याने मदत केलेल्या या भ्रष्टाचाराचा समावेश का केला नसेल हे समजण्याचा कोणताही मार्ग दिसून येत नाही. वास्तविक अण्णा हजारेंचे रण नीती कार्यपद्धतीचा आलेख, त्याचा रोग संसद व विधानमंडळ बाह्य दबाव तंत्राचाच नेहमी दिसत आलेला आहे, ज्यामध्ये बौद्धिक कसरत करणे त्यांना कधी जास्त आवश्यक झाले नाही. तर राजकारण्यांच्या भ्रष्टाचार विरोधी लोकभावनांच्या चौकटीचा आधार त्यांच्या सगळ्या उपोषणांच्या हत्याराची ताकद ठरत गेला. या उपोषणाला नीतिमूल्यांपेक्षाही जास्त राजकीय आशय जोडलेला दिसतो. उदाहरणार्थ, बहुचर्चित सिंचन भ्रष्टाचार घोटाळ्यावर अण्णा हजारेंनी कारस्थानी लोकांची नावे घेत कधीच सार्वजनिक भूमिका घेतल्याचे दिसले नाही. त्यांनी लोकांच्या भावनिक चौकटीचा आधार घेत स्वतः अपक्ष लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत जाऊन त्यांना आवश्यक वाटत असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर संघर्ष करणे वा किमान राज्याच्या विधानसभेत अपक्ष आमदार म्हणून निवडून जाऊन या सरकारी भ्रष्टाचारावर आवाज उठवणे कधी आवश्यक समजले असावे का, याचे उत्तर आपणास माहीत नाही असेच द्यावे लागेल. अण्णा हजारेंच्या या सगळ्याच राजकीय व नाटकीय घडामोडीचा प्रवास पाहिला तर त्यांच्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या एका सामान्य माणसाला अदृश्य संघटित बळ मिळाल्याशिवाय हा प्रवास करणे सहज साध्य होणे शक्य नाही. हे अदृश्य संघटित बळ कोणाचे होते ते 2011 मध्ये रामलीला मैदानाच्या तंबूमध्ये पाठीमागे लावलेल्या फ्लेक्सवरून समजून घेता येते. हा प्रवास 14 नोव्हेंबर 2010 रोजी योगगुरू रामदेव यांनी जंतर मंतर येथे आयोजित केलेल्या रॅलीतून सुरू झाला. या रॅलीमध्ये 2010 राष्ट्रकुल स्पर्धातील भ्रष्टाचाराबाबत पोलीस तक्रार सादर करण्यात आली. यानंतर दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर एक मोठी रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीपूर्वी झालेल्या सार्वजनिक सभेनंतर या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या रॅलीत अरविंद केजरीवाल, शांतिभूषण, प्रशांत भूषण, किरण बेदी, राम जेठमलानी, मेघा पाटकर,
स्वामी अग्निवेश, कर्नल देवेंद्र सेहरावत, हर्ष मंदार, दिल्लीचे आर्च बिशप न्यायमूर्ती डी.एस. तेवाडिया आणि इतर अनेक मान्यवर व्यक्तींनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि नवीन लोकपाल विधेयक लागू करण्याची मागणी केली. 5 एप्रिल 2011 पासून या आंदोलनामुळे दिल्लीच्या राजकारणात अण्णा हजारेंना खऱ्या अर्थाने गती मिळाली. जेव्हा भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषण सुरू केले. या आंदोलनाचा जोर इतका प्रचंड होता की अण्णा हजारेंना राळेगण सिद्धीमध्ये महात्मा या पदवीने अभिभूषित करण्याचा ठराव झाल्याचे सांगितले जाऊ लागले. परंतु तसे काही झाले नाही आणि या आंदोलनातून आणखीन एक महात्मा होता होता पायचार राहून गेला. And research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Nonprofit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.